जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नितीन ट्रॅकर्स या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या दिवसातला आपला दुसरा किल्ला तो म्हणजे ढवळगड किल्ला. मित्रांनो, मल्हारगड करून आल्यानंतर आपण त्याच रस्त्याने सासवडच्या दिशेने आलं की पुढे साधारण एक 25 किलोमीटर आपल्याला ढवळगड लागतो. चला मग मित्रांनो, ढवळगडच्या ट्रेकला सुरुवात करूया. गडाच्या सुरुवातीलाच मित्रांनो आपल्याला चुन्याचा घाणा बघावयास मिळतो. ढवळगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील गिरिदुर्ग प्रकारातील एक किल्ला असून या किल्ल्याची उंची 2840 फूट इतकी आहे. इतिहासात प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख आहे, पण काही किल्ले असे आहेत की इतिहासाने त्याची नोंदच घेतलेली नाही. असे अनेक किल्ले आज विस्मृतीत गेले असून उपेक्षित आहेत. अशा अनेक गडांपैकी सध्या शोधापेक्षा वादामुळे जास्त प्रसिद्धी असलेला एक गड म्हणजे ढवळगड. हा किल्ला सासवड जवळील आंबळे गावामागील डोंगरावर असलेल्या छोट्याशा टेकडीवर उभा आहे. केवळ स्थानिकांना व अभ्यासकांना ढवळगड, ढवळेश्वर या नावाने परिचित असलेले हे ठिकाण किल्ला म्हणून दुर्गप्रेमींच्या यादीत सामील करण्याचे श्रेय ओमकार ओक व डॉक्टर सचिन जोशी यांचे असले तरी यापूर्वी अनेक ठिकाणी या स्थानाचा किल्ला म्हणून उल्लेख आहे. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पुरंदरे यांच्या 1940 साली प्रकाशित झालेल्या किल्ले पुरंदर या पुस्तकात ढवळगडचा सर्वात पहिला उल्लेख येतो. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या पुस्तकातही ढवळगडचा उल्लेख येतो. गो. नि. दांडेकर यांनी आपल्या किल्ले या पुस्तकात पुरंदर प्रकरणात ढवळगडचा उल्लेख केला असाच केला आहे. शिवाय प्राध्यापक प्र. के. घाणेकर यांच्या 7 सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची या पुस्तकात देखील या किल्ल्याचा उल्लेख आहे. अलीकडील काळात शिवाजीराजे एक्के यांच्या पुरंदर परिसर व पुरंदरचे धुरंदर या पुस्तकात ढवळगडाचे नाव आहे. थोडे पायऱ्या चढून आल्यावर आपल्याला सुंदर अशी बाप्पांची मूर्ती पाहावयास मिळते. मित्रांनो, समोरच आपल्याला किल्ल्याचे प्रवेशद्वार व त्याच्या बाजूला बुरुज हा दिसत आहे. आज या किल्ल्यावर हा एकच बुरुज आणि त्या बाजूची तटबंदी हीच आहे मित्रांनो. पाण्याचे टाक्याचे अवशेष. मित्रांनो, गडावर आल्यावर असे जाणवते की हा गड जो आहे हा जास्त करून ह्याचा उपयोग टेहळणीसाठी केला गेला असावा. गडावर एक शंकराचे ढवळेश्वर महाराजांचे असे मंदिर आहे, म्हणून या गडाला ढवळगड असे नाव पडले असावे.
मित्रांनो, हे एक छोटेखानी मंदिर आहे, परंतु ह्या मंदिराच्या आतमध्ये मित्रांनो आपल्याला पादुका बघायला मिळतात. खूप छोटेखानी असे मंदिर बनवले आहे. मित्रांनो, धवळेश्वर मंदिरातून जाऊन आलात की समोरच आपल्याला सुंदर अशी महाराजांची एक मूर्ती पाहावयास मिळते. मित्रांनो, हा गड साधारण 12 ते 15 गुंठे इतक्या क्षेत्रफळामध्ये पसरलेला आहे. मित्रांनो, या गडावर महाराजांच्या सुंदर अशा मूर्तीची स्थापना केलेली आहे. सिंहासनावर बसलेल्या महाराजांची सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपला आजच्या दिवसातला दुसरा गड सर करून झालेला आहे, ढवळगड. छोटा खानी हा किल्ला असून ह्या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठीच करत असावा. तर चला मग मित्रांनो, भेटूयात दुसऱ्या ट्रॅकवर. आंबाळे गड याच्यावर आता आपण जाणार आहोत. तिथून आपण पुढे दौलतामंगल या किल्ल्यावर जाणार आहोत. मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच नवीन एका किल्ल्याची माहिती घेऊन लवकरच भेटूयात नवीन एका गडावर. धन्यवाद.